नमस्कार मित्रांनो, कालच महानगरपालिकेचे आरक्षण जाहीर झालेले आहेत आणि ज्या लोकांना प्रभाग काय ते कळेना, कारण याच्या आधी आपल्याकडे वार्ड याच्यानुसार निवडणुका होत होत्या, प्रभाग पद्धतीने आपल्याकडे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने आपल्याकडे निवडणुका होत नव्हत्या आणि त्यामुळे ज्याला निवडणुकीतला आता काहीच कळेना गोंधळ होतोय तो सुद्धा कालपासून फटाके वाजवतोय की बाबा चला मी तर उभा राहू शकतो। परंतु या निवडणुका नेमक्या काय आहे, मतदारांनी नेमके मतदान किती करायचे, ते कसे करायचे आणि कोणालाही जर निवडून यायचं असेल तर कसं निवडून यायचं याबद्दल आम्ही सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। हा व्हिडिओ बघण्याआधी या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटेल त्यावेळेस तुम्ही त्याला लाईक आणि शेअर जरूर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। चला तर मित्रांनो सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, आपल्याकडे पहिले वार्ड पद्धतीने निवडणुका होत होत्या आणि मग एक वार्ड एक नगरसेवक आणि मग आपण त्याच्याकडे जायचं आणि मग ते त्याला आपलं काय वार्डातले दुखणे सांगायचे, मग त्यांनी आपलं काहीतरी थातूर मातूर कामं करायचे नाही करायचे वगैरे वगैरे, अशा सगळ्याच गोष्टी आपण आजूबाजूला बघितलेल्या आहे। परंतु प्रभाग पद्धतीमध्ये काय होतं समजून घ्या। वार्ड मध्ये म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये एक वार्ड एक नगरसेवक होता, आता मात्र एका वार्ड मध्ये 4 नगरसेवक असणार आहे, बरोबर ना। म्हणजे आता एक नगरसेवक निवडण्याऐवजी आपण किती नगरसेवक निवडणार आहे, 4 नगरसेवक। अर्थात पहिले काय व्हायचं, ते एकावरच सगळी जबाबदारी असायची, आता या 4 लोकांवरती जबाबदारी असणार आहे। मग तुम्हाला प्रश्न पडेल, यार हे कशाला झंझट केली बाबा, पहिलं बरं होतं। तर त्याचं कारण असं आहे, सामाजिक सर्वसमावेशकता या प्रभाग पद्धतीमध्ये आहे, ती कशी समजून घ्या। समजा पहिले आरक्षण पडायचं, समजा आपल्याकडे 100 वार्ड आहे, मग 100 वार्ड साठी आरक्षण पडायचं, बरोबर। आणि मग काही वार्ड ओबीसी ला जायचे, काही एससी ला जायचे, काही एसटी ला जायचे, काही खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गासाठी ते आरक्षित राहायचे, असा प्रकार आधी होता। आणि मग त्या व्यक्तीला त्या मतदारसंघातूनच उभं राहता येईल। मग आता समजा एखादा सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्ती आहे आणि त्याचा वॉर्ड जर समजा एससी कॅटेगरीला सुटला, तर याचा प्रॉब्लेम काय व्हायचा की हा तिथे आता उभं राहू शकत नाही आणि जो उभं राहणार आहे तिथे, बरोबर आहे की नाही, त्याला याचा इतका अनुभव नाही, मग हा व्यक्ती कोणाच्या तरी दुसऱ्याच्या वार्डामधून उभा राहायचा, असा सगळा गोंधळ आणि विचका त्यावेळेस व्हायचा। मग काहींचं अचानक राजकीय करिअर बनायचं आरक्षणामुळे आणि काहींचं राजकीय करिअर कायमचं बर्बाद व्हायचं। मग असे प्रकार याच्या आधी होत होते। दुसरी महत्वाची गोष्ट, एखादा व्यक्ती उभा राहतोय तर त्याच्या जातीचं मतदान त्याला पडणार, मग बाकीच्या जातीचं मतदान वगैरे, असं बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होत्या। मग आता प्रभाग पद्धतीमध्ये काय होणार, तर एका प्रभागामध्ये 4 लोक उभे राहणार, एक सर्वसाधारण महिला समजा जे आरक्षण सुटलेलं आहे, मग एक ओबीसी साठी गेला, एक सर्वसाधारण पुरुषांसाठी गेला, एक अनुसूचित जातीसाठी गेला किंवा एखादा जमातीसाठी गेला, असं ते आरक्षण पडेल। म्हणजे एका मतदारसंघामध्ये 4 प्रवर्गातील लोक निवडणुकीला उभे राहू शकतात। म्हणजे तुमच्याच मतदारसंघामध्ये दुसऱ्या जातीचाही उभा राहू शकतो आणि तुम्ही राहू शकता, म्हणजे तुमचं राजकीय करिअर बर्बाद होणार नाही किंवा त्याचे चान्सेस फार कमी झालेले आहेत आता। अशा प्रकारचं हे खरं तर रचना आहे। मग प्रभाग म्हणजे काय, तर आता साधारणतः समजा असं गृहीत धरा, आपल्याकडे 4 लाख लोकसंख्या आहे आणि 25,000 एक नगरसेवक असं ठरलेलं आहे, बरोबर ना। तर एकूण आता 25,000 एक प्रभाग म्हणजे किती प्रभाग झाले, 16, बरोबर आहे की नाही। आणि मग त्याच्यातून 4 नगरसेवक निवडून येतील, प्रत्येकातून एक, असे 64 नगरसेवक त्यातून निवडून जाऊ शकतात। ओके, मग आता हे प्रभाग कसे ठरवले, तर लोकसंख्या कुठे किती आहे, भौगोलिक रचना त्या विभागाची कशी आहे, यावरून एक एक प्रभाग ठरवला जातो। म्हणजे साधारणतः सगळे एकत्र असेल आणि त्यांच्या समस्या एक असेल, अशा पद्धतीने ते असतं। आणि त्यातलं आरक्षण कसं सोडायचं ते तर सोडत पद्धतीने आपल्याकडे होतं। मग आता 4 नगरसेवक निवडून येणार आहे एका प्रभागातून। मग समजा मी त्या प्रभागातला एक मतदार आहे, मग माझं काय काम, तर मी 4 मतदान करणार आहे। म्हणजे सर्वसाधारण म्हणजे ओपनचे समजा 10 उमेदवार उभे, मला त्यातला कोणता एक योग्य वाटतो मी त्याचं बटन दाबेल, एक मतदान झालं। आता ओबीसी मधले 10 उमेदवार उभे आहेत,
बरोबर ना, ओबीसी प्रवर्गातून 10 उमेदवार उभे, मग मी काय करतो, त्यातलं एक बटन दाबतो, म्हणजे त्या 10 पैकी मी कुठलाही एक निवडू शकेल. तो कुठल्या पक्षाचा असू शकतो. आता साधारणतः महानगरपालिका नगरपालिका निवडणुकांमध्ये काय असतं की आपण आपल्या ओळखीचा कोण आहे ते साधारणतः बघतो, म्हणजे पक्ष हा नंतरचा भाग पडतो, आपल्याला कोण ऍक्सेसिबल आहे त्याचा आपण बघतो. मग असं होऊ शकतं की एक व्यक्ती समजा भाजपला त्यांनी भाजपच्या एका उमेदवाराला ओपनच्या उमेदवाराला त्यांनी मतदान केलं, ओबीसीच्या केसमध्ये तो राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सुद्धा मतदान करू शकतो. त्याच्यानंतर तिसरं मतदान तो अनुसूचित जाती जमातीतल्या एखाद्या काँग्रेसच्या उमेदवारालाही मतदान करू शकतो. आणि चौथं महिला जे आहे त्या तो शिवसेनेच्या उमेदवारालाही मतदान करू शकतो. म्हणजे इन शॉर्ट एका प्रभागामध्ये एका मतदाराला आता 4 मतदान करण्याच्या संधी आहेत. म्हणजे 4ही पक्षांना खुश ठेवण्याची संधी आता मतदारांकडे चालून आलेली आहे. बरोबर ना, म्हणजे एका मतदारसंघामध्ये आपण 4 वेळेस मतदान करणार आहोत. समजा मी मतदानाला गेलो तर मी 4 करेल. एकीकडे खुल्या प्रवर्गातले कोण कोण आहेत त्याचे बटन असतील, एकीकडे ओबीसी प्रवर्गातले कोण कोण उमेदवार आहेत त्यांचे बटन असतील, त्यांचे चिन्ह नाव वगैरे जे काही असेल. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमातीचा जो उमेदवार असेल अशा पद्धतीने ते असणार आहे आणि आपण ते मतदान करायचं आहे. म्हणजे खरं तर मतदाराला एक गोंधळ यामध्ये नक्कीच उडणार आहे. पहिले काय व्हायचं, कोण फेमस आहे किंवा कोणाला आपण मतदान करायला पाहिजे हे ठरलेलं असायचं, लोक जायचे एक बटन दाबायचे. आता 4 मतदान करताना वयस्कर लोक असतील किंवा ज्यांना राजकारणात इंटरेस्ट नाही आहे किंवा एवढं सगळं लक्षात ठेवायचं हे कुठेतरी मतदाराला हेक्टिक होऊ शकतं आणि याचा गैरफायदा किंवा फायदा काही लोकांना मिळू शकतो, हे मात्र नक्की. आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं 4 आरक्षण पडेल. मग आता प्रश्न काय पडतो, समजा माझ्या प्रभागात 4 नगरसेवक निवडून आले, मी कोणाकडे जायचं किंवा माझा नगरसेवक नेमका कोणता, तर अर्थात 4ही नगरसेवक आपलेच आहे. ज्याच्यासोबत तुमचं जमतं तुम्ही त्याच्याकडे जाऊन तुमचं काम करून घेऊ शकता. आता हे 4ही लोक सार्वजनिकरित्या या पूर्ण प्रभागाच्या विकासाला जबाबदार असतील. पण याचा एक तोटा आहे, याच्यामध्ये हा दुसऱ्यावर ढकलेल, तो तिसऱ्यावर ढकलेल, तो याच्यावर ढकलेल आणि कामं होणार नाही, ही एक शक्यता याच्यामध्ये नक्कीच आहे. मतदार जे आहेत ते याच्यामध्ये कन्फ्यूज होणार आहेत आणि जे निवडून येणारे पहिल्यांदा ते सुद्धा कन्फ्यूज असणार आहे, कारण त्यांना सुद्धा काही अंदाज लागणार नाहीये. अर्थात त्याच्यानंतर जो तो व्यक्ती काय करेल, समजा एक नगरसेवक आहे, तो ज्या भागात राहतो त्या लोकांनी त्याला मतदान केलेलं आहे, मग तो काय करेल, पहिले तिथले रस्ते ड्रेनेज वगैरे यांचे कामं आधी करण्याचा प्रयत्न करेल, बाकीच्यांचं नंतर करेल. किंवा 4 लोक 4 भाग असा आपसामध्ये ठरवून घेऊ शकता, बाबा तू इथला विकास कर, मी इथला करतो, मी इथला करतो, तू इथला. मग याच्यामध्ये मात्र राजकीय संबंध कसे आहेत, समजा एका प्रभागात 4 पक्षाचे 4 नगरसेवक निवडून आले, मग मात्र यांच्यामध्ये नक्की वांदे होऊ शकता. तर अशा प्रकारे ही प्रभाग रचनेची निवडणूक एकतर आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा प्रचंड जास्त डोक्याला ताण होऊ शकतो. आता अर्थात येणाऱ्या काळामध्ये हे जेव्हा आपल्या डोक्यावरती बसतील तेव्हा हे काय काय काशी करतील ते आपण येणाऱ्या काळात बघूच. तत्पूर्वी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता महत्त्वाची एक सूचना अशी आहे, ज्या लोकांना निवडणुकीमध्ये उभं राहायचंय आणि त्यांना या गोष्टी कळत नाहीये, प्रचार कसा करायचा, प्रभागात फॉर्म कसा भरायचा, नेमकं आपण काय करायला पाहिजे, काय टाळायला पाहिजे, काही काही जणांना बोलता येत नाही परंतु पैसा खर्च करण्याची खुमखुमी आहे, असे बरेच लोक हौशे नवशे गवशे आता निवडणुकीत उभे राहतील. परंतु जर तुम्हाला अशा कुठल्याही अडचणी असतील तर निवडणुकीबद्दलची इत्तंभूत माहिती असणारे काही कोर्सेस किंवा मार्गदर्शन गोष्ट छोटी डोंगरा एवढीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. जर तुम्हाला हे हवं असेल तर नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि इच्छुक उमेदवारापासून भावी नगरसेवकापासून नगरसेवक बनण्याचा प्रवास तुम्ही आमच्या सोबत करू शकता. धन्यवाद.